तुम्हाला कालही सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी एक्सप्रेस ही पहिली काल गाडी सुटली आणि आज दुसरी गाडी सुटलेली आहे। ज्या डबल धमाकाचा शब्द आम्ही सगळ्या जणांनी कोकणवासियांना दिलेला त्याप्रमाणे आज दुसरी गाडी सुटलेली आहे आणि असंख्य कोकण आमचे वासी आपल्या आपल्या गावी गणेश चतुर्थीसाठी सुखरूप निघालेले आहेत। सर तुम्ही स्वतः संवाद साधला कोकणी भाषेची काय भावना होत्या लोकांच्या सुविधा कशा प्रकारे झालेल्या बघा आमच्या कोकणवासियांसाठी गणेश चतुर्थीपेक्षा मोठा सण नाही आणि आपल्या गावातल्या नातेवाईकांकडे जाणं आपल्या गावातल्या घराकडे जाऊन ह्या चतुर्थीच्या दिवशी राहणं आणि आपल्या गावातल्या सगळ्या आठवणींना उजाळा देणं हे प्रत्येक कोकणवासियांसाठी ह्याच्यापेक्षा मोठा क्षण नाही, ह्याच्यापेक्षा महत्त्वाचे दिवस नाहीत। आणि म्हणूनच मुंबईमध्ये विविध कामासाठी नोकरीसाठी आलेले आमचे चाकरमानी हे अतिशय उत्साहाने आपल्या गावाकडे जायला वाट पाहतात वर्षभर। आणि आज मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून पहिल्या बसेसच्या माध्यमातून आणि आता मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून आम्ही ही सेवा निर्विवाद पद्धतीने कोकणवासियांसाठी उपलब्ध करून देतो आहे। त्याच्यामध्ये पाणी जेवण सगळ्याच पद्धतीची आम्ही सुविधा पहिल्यापासून कोकणवासियांना पुरवतो आहे। म्हणून आम्हाला सगळ्या जणांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला निश्चित पद्धतीने समाधान आहे की ह्या सगळ्या आमच्या कोकणवासियांच्या आयुष्यामध्ये ह्या आनंदाचे क्षण हे आमच्या भारतीय जनता पक्षामुळे आमच्या मोदी एक्सप्रेसमुळे येऊ शकले याबद्दल आम्हाला समाधान। मात्र यावेळेचा गणेशोत्सव जरा वेगळा बघितला जातोय। राज्य महोत्सव म्हणून खरं तर यावर्षीपासून जरा दर्जा दिलेला आहे गणेशोत्सवाला, त्यामुळे देखील एक उत्साहाचं वातावरण सध्या सगळीकडे पाहायला मिळतं। काय नेमकं कारण की कोकणात हा महत्त्वाचा सण देखील म्हणून मानला जातो। बघा आमचं सरकार महायुतीचं सरकार आमच्या देवाभाऊचं सरकार हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि म्हणून याच सरकारमध्ये हिंदू धर्मातले सनातन धर्मातले प्रत्येक सण आम्ही अतिशय गाजावाजा पद्धतीने आणि उत्साह पद्धतीने आम्ही साजरा करतो। उद्या आम्ही वऱ्हा जयंती साजरा करणार आहे, परवा लगेच आपल्या गणेश चतुर्थी आपल्या इथे सण सुरू होणार आहे। आणि म्हणून ह्या सरकारच्या कालावधीमध्ये जसं महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये हिंदू सण साजरा करण्यामध्ये बंदी होती, प्रत्येक हिंदू सणाला कधी कोरोनाच्या कारण दिलं जायचं, कधी अन्य काही कारणं दिली जायची, त्याच्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवायला जायचे, सगळ्या प्रकारचे घाणेरडं राजकारण त्या हिंदू द्वेषी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून व्हायचं। म्हणूनच या महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने फार जिद्दीने या महायुतीच्या सरकारला आम्हाला निवडून दिलेले आहे, मोठी मेजॉरिटी दिलेली आहे। म्हणून हिंदू समाजाचा प्रत्येक हट्ट पुरवणं हे आमच्या महायुतीच्या सरकारचं परम कर्तव्य स्वीकारून आज ह्या प्रत्येक सणाला गणेश चतुर्थी असो अन्य होळीचे सण असो हनुमान सगळ्या सणाला आम्ही तेवढंच महत्त्व देऊन मोठं करण्याचं काम आमच्या सरकारच्या माध्यमातून करतो। नरेंद्र मोदी निमित्त तुम्ही महाआरतीचं आयोजन केलेलं आहे, कसं स्वरूप असेल? मी आयोजन करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात वऱ्हा जयंती फार मोठ्या उत्साहाने साजरी होते। त्याच्यामध्ये काही मंडळांनी काही हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी मलाही महाआरतीसाठी आमंत्रण दिलेलं आहे। अन्य आमचे हिंदुत्ववादी विचाराचे जे नेते मंडळी आहेत, पुढारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत तेही आपल्या आपल्या पद्धतीने वऱ्हा जयंतीच्या विविध मंडळाला किंवा विविध महाआरत्यांना उपस्थित राहणार आहे। आणि म्हणून पूर्ण राज्यामध्ये वऱ्हा जयंतीच्या निमित्ताने वेगळं उत्साहाचं वातावरण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात नेटवर्क रेल्वेचं जाळं उभं केलेलं आहे। अशात आता कोकणात सुद्धा जो एक मार्ग आहे तो डबल व्हावा यासाठी गणरायाकडे साकडं घालणार का आणि मोदींकडे त्याची मागणी करणार का? कारण की मोठ्या संख्येने कोकणवासी जातात। बघा मोदी सरकारच्याच काळामध्ये कोकणाला रेल्वेच्या दृष्टिकोनातून एवढं भरभरून दिलेलं आहे, म्हणजे विशेष गाड्या सोडून आलेल्या आहेत, वेगळ्या नवीन मार्गाच्या गाड्या सुरू केलेल्या आहेत, वंदे भारतसारखी गाडी जे आपल्या कोकण मार्गावर चालत। प्लस आता तर मी रेल्वे मंत्री वैष्णवजींचं खास आभार मानेन की आम्ही जे एक्स्ट्रा डबेची मागणी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तेही त्यांनी मान्य केलेली आहे, तीही या 25 तारखेपासून म्हणून उद्यापासून सुरू होते। म्हणून मोदी सरकारच्या माध्यमातून आमच्या कोकणवासियांना भरभरून दिलेलं आहे। आमच्या रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या रवी चव्हाण साहेबांनी केलं, म्हणजे कोकण आणि भारतीय जनता पक्ष हे आता एक अटूट नातं होत चाललेलं आहे। आणि म्हणून त्याचंच प्रतिबिंब
तुम्हाला प्रत्येक निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे. यंदाचं हे 13वं वर्ष आहे आणि मोदी एक्सप्रेसमधून साधारणतः यंदा किती कोकणवासियांनी हा प्रवास करतायत? जवळपास 4,500 ते 5,000 लोक या 2 दिवसामध्ये ह्या दोन्ही ट्रेनमध्ये गेलेले आहेत. प्रत्येकाला आपल्या आपल्या सोयीप्रमाणे आम्ही तिथे बसवलेलं आहे. त्यांना कमीतला कमी त्रास व्हावा या दृष्टिकोनातून चांगली सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. मुंबई महानगरपालिकेतील निष्क्रिय कारभाराविरोधात ठाकरे गटाने उठाव मोर्चा काढण्यात येणार. मला असं वाटतं मुंबई महापालिकेवर काढण्यापेक्षा त्यांनी मातोश्रीवर काढावं. कारण का मातोश्रीच्याच माध्यमातून मुंबई महापालिका आतापर्यंत चालवत होते. त्यांचे मर्सडीज, त्यांचे कपडे, त्यांच्या AC हे सगळं मुंबई महापालिकेच्याच पैशाच्या माध्यमातून विकत घेतलेलं आहे. आणि म्हणूनच महापालिकेच्या इमारतीवर मोर्चा काढण्यापेक्षा मातोश्रीवर काढण्याचा धाडस दाखवावं, जेणेकरून मुंबईकरांना पण प्रामाणिक तुमच्या आंदोलनावर विश्वास बसेल की ज्यांनी खरं म्हटलं तर मुंबईची वाट लावली, मुंबईची दूरदर्शा केली आणि मुंबईला अक्षरशः लुटलं. जसं मुघलांनी आमच्या भारताला लुटण्यासाठी विविध कटकारस्थान केले, तसंच उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली असलेल्या तेव्हाच्या उभाटांनी विविध पद्धतीने मुंबईला लुटण्याचं काम केलं. म्हणून मोर्चा काढायचाच असेल आणि प्रामाणिक मुंबईकरांसाठी आवाज उचलायचा असेल तर तो मातोश्रीवर काढा. सर, दुसरीकडे मतांच्या चोरी संदर्भामध्ये वारंवार राहुल गांधी टीका करताना पाहायला मिळाले. आता यामध्ये राज ठाकरे देखील म्हणतात की मतांची चोरी होते, त्यामुळे लक्ष द्या पदाधिकारी. आज सकाळी आम्ही मोदी एक्सप्रेसमध्ये मतांची चोरी करत होतो. आमच्यासाठी मतांची चोरी म्हणजे लोकांचे मन जिंकणं. आज प्रत्येक जण ज्या ह्या मोदी एक्सप्रेसमध्ये जात होता ना, त्यांनी मनातून निश्चय केलेला आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये जी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमची सेवा करतात, आम्हाला सुखसोयी देतात, आमच्या अडीअडचणीसाठी धावून येतात, त्यांनाच आम्ही निवडणुकीसाठी मतदान करणार. मग हा प्रयत्न काँग्रेसवाले, हा प्रयत्न मनसेनेवाले ज्या दिवशी करतील ना, तेव्हा मतचोरीचा आरोप करण्याची गरजच भासणार नाही. मग लोकांची मनं जिंकली ना, तो लोक आपोआप EVMवर बटन दाबतात. त्यासाठी घरी बसून ओरड घालण्याची गरज भासत नाही. दुसरीकडे लाडक्या बहिणी संदर्भात एक बातमी येते की लाडक्या बहिणीच्या जे पैसे दिले जातात त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे जण डल्ला मारताना पाहायला मिळत आहेत. त्यासाठी स्कूटीने देखील आहे ते सुरू केलेली. बघा, कालच आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा महिला मेळाव्यामध्ये बोलत असताना आमच्या महिला मोर्चाच्या लाडक्या बहिणींना आश्वस्त केलं आहे, विश्वास दिला आहे की जे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून योजनेच्या मार्फत जी ताकद मिळते, जी मदती कधीच बंद होणार नाही. आणि त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या एकंदरीत मदतीमध्ये कोणीही अगर वाकड्या नजरेने पाहत असेल तर तुमचा देवाभाऊ तुमच्यासाठी रक्षणासाठी उतरेल. आणि म्हणून या राज्याचा मुख्यमंत्री आमच्या राज्यातल्या सगळ्या माता भगिनींची सुरक्षा करण्यासाठी सक्षम असल्यामुळे कुठल्याच महिलांसाठी सुरू झालेल्या योजनांवर कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.